नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना पती वडील नाहीत त्यांना आता के.वाय.सी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई यांनी सांगितलेले आहे की ज्यांचे पती नाहीत त्यांना मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि ज्यांना वडील नाहीत त्यांना मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत त्यांना डिवोर्स सर्टिफिकेट तेथे अपलोड करायचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलेचे लग्न झालेले नाहीत, त्यांचे वडील नाहीत त्यांना मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांचे पती नाहीत त्यांना मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि ज्यांचे डिवोर्स झालेले आहे त्यांचे डिवोर्स सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे। के.वाय.सी करताना आता ऑप्शन आलेला नाही आहे, त्या के.वाय.सी करताना तिथे ऑप्शन येईल अपलोड करायचं, तेव्हा अपलोड करायचं आहे। आता ज्या बहिणींना आतापर्यंत के.वाय.सी केली नाही त्यांनी के.वाय.सी करून घ्यावे। जेव्हा हे लाडकी बहीण योजनेच्या साईडवर अपलोड करण्याचे ऑप्शन येईल, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।